वजन कमी करण्यासाठी आजच्या दिवसाचे नियोजन बघा. तुम्ही सकाळपासूनच जास्तीत जास्त प्रयत्न करा की घरचं खायचं आहे. त्याच्यामध्ये प्रोटीन फायबर हे आलंच पाहिजे. म्हणजे भाकरी चालत्या, भात चालतोय, चपाती पण चालत्या, पण प्रमाणात पाहिजे. त्याच्यासोबत एक घास जर तुम्ही शाकाहारी असाल, एक घास जर भाकरीचा घेतला किंवा चपातीचा घेतला तर 2 घासाची उसळ आली पाहिजे. म्हणजे असं प्रमाण ठेवा, म्हणजे प्रोटीन जास्त येऊ द्या. सोबत फायबर पाहिजे. फायबरसाठी काय, काकडी, टोमॅटो, बीट, गाजर, जे कच्च्या हिरव्या पालेभाज्या आपण खाऊ शकतोय. दुपारच्या जेवणामध्ये ताक घेऊ शकताय. परत संध्याकाळी 4 ते 5 दरम्यान ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी घ्या. पण दिवसभरामध्ये मात्र कंटिन्यू 1 तासापेक्षा जास्त वेळ बसून राहू नका. 1 तास झाला की किमान जी बसलाय त्या ठिकाणी जागा सोडा. 1 मिनिट, 1.5 मिनिट, 2 मिनिट लहान लहान हालचाली करा दर 1 तासानंतर. संध्याकाळच्या जेवणामध्ये परत भाकरी घ्या. शक्यतो भाकरी घ्या. भात चालतो, भात चपाती दिवसा घ्या. संध्याकाळच्या जेवणात भाकरी घ्या. त्याच्यासोबत चिकन, अंडी, मांस खात असाल तर जबरदस्ती नाही, खाल्लंच पाहिजे असं नाही. त्याच्यामध्ये तेल मसाला कमी, त्याच्या पीसमध्ये आपल्याला प्रोटीन असतं. नाहीतर तुम्ही जे खात असाल तर मूग, मटकी, चवळी जे काय कडधान्य आहेत ते, किंवा पनीरमध्ये उलटं करायचं नाही. पनीरचे पीस कमी, मसाला जास्त नको. त्यामुळं पनीरची क्वांटिटी पाहिजे. अशा पद्धतीने आहार घ्यायचा आहे. रात्री झोपताना 1 ग्लास कोंबट पाणी. हे दिवसभरात शेड्यूल ठेवा. आणि रात्रीचा पण घरी आल्यानंतर हलका व्यायाम करा. एक 10 मिनिटाचा व्हिडिओ असतोय. जेवण झाले शतपावली करा. आणि दिवसभरामध्ये पण शेड्यूल ठेवा. त्यामुळं व्यायामाला कारण सांगायचं आहे. व्यायामाला सुरुवात करा. पाणी 2.5, 3, 3.5 या प्रत्येकाच्या वय, वजन, उंचीनुसार एवढं पाणी पिण्याचा प्रयत्न करा. लयच काय पाण्याचं कन्फ्यूज होत असाल तर आपली लघवी आपली जास्त डार्क पिवळी होऊ नये हे जर लक्षात आलं तर तुम्हाला पाणी किती कमी पडतं लक्षात येईल. धन्यवाद.